नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ये रे रे पावसा असं म्हणत आपण इतके दिवस ज्या पावसाची मनपूर्वक आळवणी करत होतो त्या पावसाने आता बरसायला सुरुवात केलेली आहे. आणि बरसणाऱ्या या सरी बघितल्या ना की त्या पावसामध्ये भिजण्याचा मोह काही आपल्याला आवरता येत नाहीये. आणि एकदा का या पावसामध्ये भिजलो की मग सर्दी, खोकला, अंगाची कणकण ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या सर्व वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या या ठिकाणी एकच विषय चर्चेचा बनलेला आहे, तो म्हणजे स्वाईन फ्लू. आणि मग अशामध्ये आपल्याला अगदी साधीशी सर्दी झाली, अगदी अंगाची कणकण वाटायला लागली की हा स्वाईन फ्लू तर नाहीये ना, अशी शंकेची पाल मनामध्ये चुकचुकते. आणि म्हणूनच या दृष्टीने सजगता निर्माण करण्यासाठी आजचा आपला विषय पाहूया. आजचा आपला विषय आहे स्वाईन फ्लू, स्वरूप आणि उपचार. स्वाईन फ्लू म्हणजे नेमका काय आहे, स्वाईन फ्लूचे विषाणू कशा प्रकारे पसरतात, किंवा स्वाईन फ्लू झाल्यानंतर कोणती काळजी घ्यायची किंवा होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, या सर्व गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या तज्ज्ञांना निमंत्रित केलेला आहे. त्यांची प्रथम ओळख करून घेऊया. आजच्या आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर नीलाक्षी सबनीस मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मॅडम बद्दल सांगायचं झालं तर मॅडमनी पुण्यातील बीजे मेडिकल हॉस्पिटलमधनं MBBS ही पदवी संपादन केलेली आहे आणि KM हॉस्पिटलमधनं त्यांनी MD मेडिसिनमध्ये केलेलं आहे. आणि मॅडम सध्या KM हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून देखील काम करतायत. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. स्वाईन फ्लू म्हणजे नेमकं काय या विषयावर आज आपण चर्चा करणारच आहोत. परंतु या चर्चेमध्ये आपला सहभागही तितकाच प्रार्थनीय आहे. आणि म्हणूनच कृपया आमचे दूरध्वनी क्रमांक लगेचच टिपून घ्यायचे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी तसंच मोबाईल धारकांनी कृपया 022 हा कोड क्रमांक लावायचा आहे. आणि नेहमीप्रमाणेच आमच्या दोन महत्त्वाच्या सूचना. कृपया प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवायचा आहे, जेणेकरून आपले प्रश्न आमच्या तज्ज्ञांपर्यंत व्यवस्थितपणे येऊन पोहोचतील. आणि मंडळी, आजचा विषय आपल्याला कळलेला आहे, त्यामुळे आजचे प्रश्न हे आजच्या विषयाला अनुसरून असावेत अशी नम्र विनंती. कार्यक्रमाला सुरुवात करताना मॅडम, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की सगळ्या वृत्तवाहिन्या किंवा वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचतोय की हा स्वाईन फ्लू खूप जीवघेणा आहे किंवा काय, तर स्वाईन फ्लू म्हणजे नेमकं काय, काय सांगाल तुम्ही? स्वाईन फ्लू म्हणजे हा एक विषाणू म्हणजे व्हायरसमुळे होणारा एक आजार आहे. तो एक संसर्गजन्य आजार आहे आणि तो ज्या माणसांना होतो त्यांच्यामध्ये जसं नॉर्मल कुठच्याही एखाद्या फ्लूमध्ये जसे सिम्पटम्स किंवा म्हणजे लक्षणं येतात, जसं की ताप येणं, सर्दी, खोकला, घशाची खवखव, अंगाची कणकण, हे सगळेच सिम्पटम्स त्यांच्यामध्ये सुद्धा येतात. तर खोकल्याने, शिंकल्याने त्याच्यामुळे हे सगळे जे विषाणू आहेत ते आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात अक्षरशः 6 फीट दूरपर्यंत पसरतात. आणि त्या परिसरामध्ये एखादा जर आपलं कुणी दुसरी व्यक्ती आली तर त्यांना हा संसर्ग होण्याचे चान्सेस वाढतात. तसंच पण मी इथे हे गोष्ट नक्की सांगू इच्छिते की जसं वर्तमानपत्रातून किंवा हे म्हणजे एखादा पॅनिक सिच्युएशन होण्याची काही गरज नाहीये, कारण हा तसा स्वाईन फ्लू सामान्य लोकांमध्ये बऱ्यापैकी कमी तीव्रतेचा असतो आणि त्याच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी आहे. फक्त काही अतिजोखीम गटांमध्येच फक्त हा जास्त सिव्हिअरिटीचा म्हणजे जास्त तीव्रतेचा जाणवला जातो, त्याचा प्रभाव जास्त आहे. तर फक्त त्या व्यक्तींबद्दल आपण जास्त काळजीपूर्वक आपण त्यांचं निरीक्षण करावं एवढं मी सांगू इच्छिते. नक्कीच. मॅडम, स्वाईन फ्लू हा जो आजार आहे तो अगदी काही वर्षांपासून आपण बघतोय की हा आपण ऐकायला येतोय, तोपर्यंत आपण कधी लहान असताना कधी ऐकलेला नव्हता. बरोबर. तर या स्वाईन फ्लूचा नेमका इतिहास किंवा नेमका कधी सुरू झाला त्याची थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या. तर त्या व्हायरसबद्दल मी असं सांगेन की हा विषाणू इन्फ्लुएन्झा A ह्या गटाच्या खाली येतो. तर त्याचे बरेच सबटाइप्स आहेत. तर त्याच्यापैकी एक आहे हा H1N1 म्हणजे हा विषाणू जो की स्वाईन फ्लू म्हणून ओळखला जातो. तर हा विषाणू सर्वात आधी जे आपले स्वाईन म्हणजे पिग्स ते जे पॉप्युलेशन आहे त्याच्यात तर होतच, त्यांच्यामध्ये हा सर्क्युलेट होत राहतो. पण एखादा ह्युमन म्हणजे माणसांमध्ये सर्वात प्रथम आढळणारी केस ही मेक्सिको आणि त्याच्यानंतर काही केसेस युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेमध्ये 2009 साली हा आढळला गेला. सर्वात प्रथम केसेस तिकडे रिपोर्टेड होते. त्याच्यानंतर 2010 मध्ये जवळपास
WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ही एक चेतावणी जाहीर केली की हा आजार आता खूप प्रमाणामध्ये सगळं म्हणजे विश्वभर पसरतो आहे. तेव्हाच तो आपल्याकडे भारतात सुद्धा आला. 2009-2010 पासून हा इकडे आहे आणि आता तो आपल्या परिसराचा एक स्थिर भाग झाला आहे. त्याच्यामुळे आता WHO आणि आपल्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ म्हणजे आपल्या शासनाने पण जाहीर केलेल्या चेतावणीनुसार हा आता इकडे आपल्या परिसरात असल्यामुळे ह्याचे केसेस आपल्याकडे आता मध्ये मध्ये येत राहणार आहेत. पण मॅडम आपल्या प्रेक्षकांना एक तुम्ही सांगू शकाल का की कोणती लक्षणं आहेत की ती वाटली की आपण थोडंसं प्रिकॉशनरी मेजर्स काही घेऊ शकू, म्हणजे लक्षणं कोणती आहेत ह्याच्यावर थोडंसं तुम्ही प्रकाश जोड टाका. बरोबर. ह्या फ्लूची लक्षणं दुसऱ्या एखाद्या साध्या फ्लूच्या पेक्षा काही अशी वेगळी नाही आहेत. म्हणजे त्याच्यामुळे असं हा मला स्वाईन फ्लू झाला आहे हे अगदी पेशंटला स्वतः ओळखणं सोपी गोष्ट नाहीये. म्हणूनच आपण त्यांना सल्ला देतो की त्यांनी डॉक्टरांकडे जावे आणि मग त्यानुसार उपचार करावे. तर त्याची लक्षणं म्हणजे सांगायची झाली तर ताप जो की 38 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्तही असू शकतो, म्हणजे खूप तीव्रतेचा ताप असू शकतो. लहान मुलांमध्ये अक्षरशः 42-43 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतो. घशाची खवखव, गिळताना घसा दुखणे, आपलं नाक गळणं किंवा नाक वाहणं, त्याच्यानंतर अंगाची कणकण, असं खाण्याची इच्छा न होणे म्हणजे मळमळ होणे, पोटात दुखणे, थोडेफार जुलाब, उलटी, हे सगळे जी लक्षणं आहेत ते एखाद्या नॉर्मल फ्लू प्रमाणे स्वाईन फ्लूची सुद्धा लक्षणं अशीच आहेत. फक्त ह्याच्यामध्ये काही जे अतिजोखीम गट जे आहेत त्यांच्यामध्ये ह्याची तीव्रता जास्त होते. म्हणजे त्यांना दम लागणं किंवा खोकल्यातून रक्त पडणं किंवा म्हणजे चालताना वगैरे दम लागणं किंवा छातीत दुखणं किंवा लहान मुलांमध्ये खाणं पिणं बंद होणं किंवा पाणी सुद्धा न घेणं किंवा एकदम खूप जास्त चिडचिड करणं किंवा अति जास्त झोप येणं, हे सगळे लहान मुलांमधली ही लक्षणं आहेत. आणि प्रौढ व्यक्तींची मी ऑलरेडी तुम्हाला जे सांगितलं तसं. आपली चर्चाही मॅडम आपण अशीच चालू ठेवायची आहे. कार्यक्रमामध्ये पहिला फोन आलाय. भारत वावळ बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की स्वाईन फ्लू हा सहसा पावसाळ्यामध्ये फाफसा होते, त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला यांची शक्यता असते आणि हे निदान झाल्यानंतर आपल्याला स्वाईन फ्लू झाला आहे तर यानंतर आपण कशा प्रकारे काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये किंवा इतर तो पसरू नये, कारण हा रोग संसर्गजन्य असं आपण म्हणतात, तर ते इतरांना पसरू नये कशा प्रकारे आपण आपलं काळजी घ्यावी त्याबद्दल प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या प्रश्नांचं उत्तर मॅडम देत आहेत. मॅडम त्यांनी सांगितलं की काळजी कशी घ्यायची, एकंदर पावसाळ्यामध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे तर कशा प्रकारची आपण काळजी घेऊ शकतो. खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्याबद्दल मी असं सांगू इच्छिते की एखाद्या व्यक्तीला जेव्हा ताप किंवा सर्दी खोकला असं जाणवलं तर मला स्वाईन फ्लू झाला आहे असं गृहीत धरणं काही बरोबर नाही. त्यांनी प्रथम दवाखान्यात जावं, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि एका दिवसापेक्षा जास्त जर हा ताप राहत असेल तर मात्र नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि अंगावर काढून काहीतरी असं म्हणजे मेडिकलमधनं जाऊन औषधं आणली आणि स्वतःवरती उपचार केले असा हे अंगावरती काढण्याचा प्रकार करू नये, हा माझा पहिला सल्ला राहील. दुसरी गोष्ट म्हणजे जर डॉक्टरांकडनं असं कन्फर्मेशन असेल की हां स्वाईन फ्लूचीच लक्षणं वाटत आहेत, ताप जास्त आहे, तर प्रत्येक पेशंटला प्रत्येक रुग्णाला आपण इस्पितळात ॲडमिटच करतो अशी ही काही गरज नाही आहे. कारण जसं मी सांगितलं तसं सौम्य प्रकारचाच हा आजार असतो मोस्ट पेशंट्समध्ये. तर ज्या रुग्णांना आपण ॲडमिट करत नाही आहोत त्यांना जर हे आजार आपल्याला भासते आहे तर आपण कॅटेगरी वाईज त्यांना डिवाइड करतो, कारण त्यांचा उपचार करण्यामध्ये आपल्याला त्याच्याने मदत होते. तर मी इकडे हे कॅटेगरीज बद्दल सांगू इच्छिते. तर कॅटेगरी ए म्हणजे सर्वात सौम्य प्रकारचा आजार आहे, ज्याच्यामध्ये की नुसतं ताप आहे पण तो 38 डिग्रीपेक्षा कमी आहे आणि 1-2 दिवसांपेक्षा जास्तचा ताप नाहीये. सर्दी, खोकला, घशाची खवखव, घसा दुखणे किंवा कणकण थोडंसं, एवढेच फक्त लक्षणं आहेत. आणि एका दिवसानंतर थोडंसं म्हणजे एखादी पॅरासिटामॉल वगैरेची गोळी घेतल्याने थोडं बरं वाटतंय, तर अशा रुग्णांना आपण जनरली स्वाईन फ्लू आहे असं म्हणूही शकत नाही आणि त्यांच्यावरती आपण स्वाईन फ्लूसाठी जी ओसेल्टामिव्हिर ही औषध उपचार आहे ते आपण चालू करत नाही. ह्यांचा आपण थ्रोट स्वॅब म्हणजे जी तपासणी आहे ते सुद्धा करायची आवश्यकता नाहीये. कॅटेगरी बी ज्याच्यामध्ये की हे जे लक्षणं मी आधी सांगितली त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेचा आजार आहे, म्हणजे ताप जास्त येतो, घसा खूप जास्त खवखवलेला आहे किंवा दुखतो आहे आणि डॉक्टरांनी तपासल्यानंतर खूप जास्त लाल झालंय, गिळायला त्रास होतोय. तसेच जे आपण अतिजोखीम गट त्यांच्याबद्दल पण मी सांगू इच्छिते की आपल्या गरोदर बायका आहेत,
त्याच्यानंतर जे मधुमेह व उच्च रक्तदाबाचे पेशंट्स आहेत, त्याच्यानंतर ज्यांना लिव्हर, किडनी, मूत्रपिंडाचा किंवा हृदयविकार असे हे सगळे आजार आहेत जे खूप वर्षांपासून त्यांना भोगावे लागत आहेत, असे रुग्ण, 5 वर्षापेक्षा लहान मुलं किंवा 65 इयर्सपेक्षा जास्त एजचे वृद्ध, या सगळ्यांना आपण हाय रिस्क कॅटेगरी म्हणजे अति जोखीम गटामध्ये पकडतो. त्यांच्यामध्ये आपण जास्त काळजीपूर्वक त्यांचं निरीक्षण करतो आणि त्यांचं आपण थ्रोट स्वॅब घेण्याची गरज नाहीये, पण आपण त्यांना ओसेल्टामिव्हिर हे जे औषध आहे ते जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांना 75 पॉवर दिवसातनं 2 वेळा असा 5 दिवस असा आपण उपचार सांगतो आणि आपण त्यांना घरच्या घरी काळजी घ्यायला सांगतो. घरच्या घरी काळजी म्हणजे काय नेमकं, की आपण कमीत कमी बाकीच्या नातेवाईकांमध्ये वगैरे किंवा बाकीच्या लोकांशी जास्त कमी इंटरॅक्ट करावं. घरी थोडं होम आयसोलेशन म्हणजे विलगीकरण करावं. आपण जे शिंकतोय किंवा खोकतोय तेव्हा हाताचा वापर न करता रुमालाचा किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा आणि तो लगेच आपण कचऱ्याच्या पेटीत टाकावा किंवा साबणाने व गरम पाण्याने चांगला धुवावा. असं आपण त्यांना आपण सांगू की ते घरच्या घरी हा सगळा उपाय करू शकतात. प्लस ज्याला स्वाईन फ्लू झाला आहे त्याने मास्क बांधणं ही जास्त महत्वाचं आहे. नक्कीच मॅडम, आपण चर्चा आपली अशी चालूच ठेवायची, परंतु रवींद्र कुडाळकर बोलतायत पुण्याहून. बोला रवींद्रजी. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की स्वाईन फ्लू वरील आपले भारतीय उपचार परदेशातल्या उपचारांइतकेच प्रगत आणि सिद्ध झालेले आहेत का? आपला काय अनुभव आहे? धन्यवाद. मॅडम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला रवींद्रजींनी असा प्रश्न विचारलेला होता की भारतीय आपले उपचार पद्धती आणि परदेशामध्ये जी उपचार पद्धती चालू आहे त्याच्यामध्ये आपली उपचार पद्धती कुठे कमी पडते का किंवा त्याच लेवलची आहे? काय सांगाल तुम्ही? नाही, मी म्हणेन की आपण जे इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत म्हणजे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO त्याच बेसिसवर आपले गाईडलाईन्स भारताने पण आपण फॉर्म्युलेट केलेले आहेत. म्हणजे की जे की मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरनी गाईडलाईन्स दिलेले आहेत, त्याच बेसिसवर BMCनी आपल्या MCGMनी सुद्धा गाईडलाईन्स प्रिपेअर केलेले आहेत आणि ते सर्व WHOच्या स्टँडर्ड्सनुसार आहे. त्याच्यामुळे आपण तीच ट्रीटमेंट फॉलो करतो जे की परदेशामध्ये किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जी की रेकमेंड केली गेली आहे. तर असं कुठेच मला असं म्हणजे म्हणावंसं वाटतच नाही की आपण कुठेही कमी पडतो. सिव्हिअर जे कॅटेगरीमधले पेशंट्स आहेत, हाय रिस्क पेशंट्स आहेत, त्यांचा सुद्धा आपण काळजी त्याचप्रमाणे घेतो. आपण आपल्याकडे आयसोलेशन वॉर्ड सुद्धा निर्माण केलेला आहे. बऱ्याच मेजर हॉस्पिटल्समध्ये जे की मेडिकल कॉलेजला अटॅच वगैरे आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये आपण आयसोलेशन वॉर्ड जसं रेकमेंडेड आहे की 6 फूट अंतरावर 2 बेड असावे वगैरे, तिथे व्हेंटिलेटर असावं, ऑक्सिजनचं व्यवस्था असावी, हे सगळं आपण आपल्याकडे सुद्धा फॉलो करतो आहोत. आणि त्याच्यामुळे म्हणूनच मी म्हणेन की हे सगळं आपण अंमलबजावणीत आणल्यामुळे ह्याचं मृत्यूचे प्रमाण आपल्याकडे देखील खूप कमी आहे. म्हणजे नक्कीच मॅडम, आपण एवढी प्रगती केलेली आहे की हम भी कुछ कम नाही असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. मॅडम, हा स्वाईन फ्लूचा जो विषाणू आहे तर तो कसा एकंदर पसरतो, त्या विषाणूंवर थोडंसं एक नजर टाका. नक्की. हा विषाणू मी जसं म्हटलं तसं इन्फ्लुएन्झा A ह्या गटा खाली येतो. तर हा फार पूर्वी म्हणजे स्वाईन म्हणजे जे पिग्स आहेत त्यांच्यामध्ये आढळणारा एक आणि त्यांच्यामध्ये सर्क्युलेट होणारा एक विषाणू होता आणि 2009 पासून त्याचा म्हणजे ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे रोग निर्माण होऊ लागले आहेत. 2009 नंतर तो जगभर पसरला आहे. ह्या विषाणूबद्दल एक खूप विशेषतः आणि वेगळी गोष्ट सांगावीशी वाटते की तो स्वतःच्या जेनेटिक मेकअपमध्ये चेंज करून असा वेगळा एखादा नवीनच विषाणू तयार करू शकतो आणि त्याच्यामुळे दरवेळी होणारा हा जो फ्लू आहे तो वेगळ्या प्रकारचा असतो. तर आणि त्याच्यावरती वॅक्सिन वगैरे किंवा लसीकरण डेव्हलप करण्यामध्ये पण हा एक चॅलेंज आहे की दरवेळी तो आपलं स्वतःचं जेनेटिक हे चेंज करत असतो. तर आपल्याकडे म्हणजे जनरली हा जो विषाणू आहे तो हिवाळ्यात म्हणजे विंटर मंथ्समध्ये जास्त, कारण त्याला थंड क्लायमेटची गरज असते स्प्रेड होण्यासाठी. पण आपल्याकडे आपण हे बघितलं आहे की मॉन्सून म्हणजे आपल्या पावसाळ्यात सुद्धा हा तसाच आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात पसरू शकतो. मॅडम, कार्यक्रमामध्ये पुढचा फोन आलेला आहे. मंजुळा शेणॉय बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम, बोला. नमस्कार.
मला असं विचारायचं की लहान मुलांना ना शाळेतून स्वाईन फ्लूचं व्हॅक्सिन द्यायला सांगितलंय आणि इट कॉस्ट ₹1000. मला असं विचारायचं की त्याचा खरोखर किती म्हणजे जेन्युइन आहे ते देणं, आणि जे लहान मुलांना जे 5 वर्षापर्यंत जे व्हॅक्सिन देतात त्याचा समावेश करण्याबद्दल काही विचार आहे का? धन्यवाद. नक्कीच मंजुळाजी, आपल्या प्रश्नांना मॅडम उत्तर देणार आहेत. मॅडम, मंजुळाजींनी विचारलं की हे ₹1000 काहीतरी व्हॅक्सिन आहे, तर ते देणं योग्य आहे का? काय सांगाल तुम्ही तुमच्या डॉक्टरी दृष्टिकोनातून? काय सांगाल? मी लसीकरणाबद्दल असं सांगू इच्छिते की सध्या जे आपल्याकडे लसीकरण ह्याचं व्हॅक्सिन जे उपलब्ध आहे ते काही शासकीय मान्य डिस्पेन्सरीजमध्ये आणि मेजर हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहे. ते मोफत आहे, पण ते इंजेक्शन स्वरूपाचे आहे. दुसरं एक व्हॅक्सिन आहे जे की नेझल म्हणजे नेझल स्प्रे सारखं आहे. ते कमर्शियली अवेलेबल आहे, पण ते आपल्याला पे करून घ्यावे लागते. तर हे जे इंजेक्शन आहे ते आपण लहान मुलांना तसंच प्रौढ व्यक्तींना आणि ज्येष्ठ नागरिक ह्या सगळ्यांना आपण देऊ शकतो. पण प्राधान्याने आपण हे लसीकरण गरोदर स्त्रिया ह्या गटामध्ये आपण जास्त त्याचा प्रसार करण्याचा ह्यासाठी प्रयत्न करतो आहे की त्यांच्यामध्ये होणारा आजार हे त्यांना आणि बाळाला दोघांनाही धोकादायक होऊ शकतं. व्हॅक्सिनचा सप्लाय सुद्धा लिमिटेड असतो. त्याच्यामध्ये जनरल पब्लिकमध्ये होणारा जो आजार आहे तो सौम्य ह्याचा असल्यामुळे आपण प्रत्येकानं हे व्हॅक्सिन घेण्यासाठी रेकमेंड करत नाही. लहान मुलं 5 वर्षाखालील मुलं हाय रिस्क कॅटेगरी म्हणजे अतिजोखम ह्याच्यामध्ये येतात, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा हा थोडा तीव्रतेचा आजार आहे. तर त्या कॅटेगरीमध्ये आपण हा व्हॅक्सिन घेऊ शकतो. एखाद्या सरकारी ह्याच्यामध्ये जाऊन आपण घेऊ शकतो. याचे 2 डोसेस द्यावे लागतात लहान मुलांना 1 महिन्याच्या अंतरावर, म्हणजे 4 आठवड्यांच्या अंतरावर 2 डोसेस घ्यावे लागतात. नक्कीच मॅडम, आपल्याशी दूरध्वनीद्वारे संपर्कात येत आहे तर डॉक्टर आशिष चांडक नागपूरहून बोलतायत. बालरोग तज्ज्ञ म्हणून ते काम करतायत. नमस्कार सर. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजचा आपला विषय आहे स्वाईन फ्लू स्वरूप आणि उपचार. आपण बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करताय आणि म्हणून मला असा प्रश्न विचारावासा वाटतोय की स्वाईन फ्लूच्या संदर्भात लहान मुलांना याचा धोका किती प्रमाणात आहे? कारण त्यांची रेझिस्टन्स पॉवर, प्रतिकारशक्ती जी आहे ती फार कमी असते. तर हा धोका जास्त आहे का? काय सांगाल तुम्ही? नक्कीच मॅडम. स्वाईन फ्लू हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. ते H1N1 व्हायरस नव्हतं. वातावरणामध्ये थंडी, आर्द्रता असल्यास हे संक्रमण वाढतात आणि ते वेगाने पसरतात सुद्धा. लहान मुलांमध्ये मुळातच रोगप्रतिकारशक्ती फार कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांना आजार होण्याची शक्यता जास्तच राहते. लहान मुलांना या आजारांमध्ये सर्वसाधारण सर्दी, खोकला, आवाजामध्ये बदल, श्वास घ्यायला त्रास अशी निमोनियाची लक्षणे सुद्धा दिसून येतात. विशेषतः मध्ये मुलांना या इन्फेक्शन मध्ये ताप जो आहे कधी कधी जास्त तर कधी कधी त्याला ताप कमी सुद्धा असतो, ज्याला आपण हायपोथर्मिया म्हणू. थोड्या मोठ्या मुलांमध्ये त्यांना हातपाय दुखणं, ज्याला आपण मायल्जिया, डोकेदुखी, मळमळ वाटणं, उलट्या होणं, जुलाब होणं असे सुद्धा सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की लहान मुलांना हा स्वाईन फ्लू होऊ नये म्हणून आपल्याला घरगुती लेवलवर कोणत्या प्रकारची काळजी घेता येईल? बरोबर. या आजारापासून संरक्षण मात्र आपल्याला नक्कीच करता येईल. सर्वप्रथम उपाययोजना म्हणजे स्वच्छता, आपण ज्याला म्हणूया पर्सनल हायजीन. त्याच्यामध्ये व्यवस्थित हात धुणे, आवश्यकता पडल्यास हँड सॅनिटायझरचा सुद्धा वापर करणे. मुलांना जसं लहान मुलांना सर्दी खोकला असल्यास त्यांना वापरण्यासाठी टिश्यू पेपर किंवा रुमाल जर आपण वापरत असेल तर त्याला बरोबर डिस्पोज करणे किंवा त्यांना स्टरलाइज करणे एवढं आवश्यक राहील. शिवाय मुलं जे खेळतात त्यांच्या हाताला लागणारी जी निरंतर खेळणी असते, त्यांची टेबल, रुमाल या ज्या आवश्यक वस्तू राहतात यांचं सुद्धा स्टरलाइज करणं आवश्यक राहील. दुसरी उपाययोजना म्हणजे लहान मुलांना उपलब्ध असणारी स्वाईन फ्लूची लसीकरण आहे. 2 वर्षाखालील मुलांना आपण ह्या लसी किल्ड व्हॅक्सिन ज्याला म्हणून इंजेक्शनद्वारे आपण देऊ शकतो. 6 महिन्याच्या वरती ही लसीकरण देऊ शकतो. वर्षातून 2 वेळा 1 महिन्याच्या आतच्या कालावधीमध्ये आपण मुलांचे संरक्षण करू शकतो. 2 वर्षावरील मुलांना दर वर्षाला एक अशी ही स्वाईन फ्लूची किल्ड व्हॅक्सिन आपण लावून त्यांचे संरक्षण करू शकतो किंवा नेझल व्हॅक्सिन सुद्धा आपण वर्षातून एकदा देऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे लहान मुलांना राहील की त्यांना स्वाईन फ्लू पासून संरक्षण करण्यासाठी त्यांचा आहार जो आहे हा नेहमी व्यवस्थित ठेवावा लागतो आणि ते एकदम संतुलित आहार असायला पाहिजे. त्यांच्या शरीरामध्ये पाण्याची कमी कधीच नसायला पाहिजे. त्याला शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण पण असायला पाहिजे. त्यांच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, धान्य, कडधान्य, फळं इत्यादी चा सुद्धा समावेश असला पाहिजे, जेणेकरून ज्यांना आवश्यक असणारे जीवनसत्व, मिनरल्स हे सुद्धा मिळतील
आणि त्यांच्यापासून रोगप्रतिकारक शक्ती त्यांची वाढेल आणि याद्वारे आपण स्वाईन फ्लूचं संरक्षण लहान मुलांना नक्कीच करू शकतो. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमामध्ये सामील झालात आणि आम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम. मॅडम, आपली चर्चा चालू होती आणि त्यावेळेला मला असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की स्वाईन फ्लू आपल्याला वाटतोय की आपल्याला झाला असेल का, तर ह्याचं निदान करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या चाचण्या किंवा तपासण्या उपलब्ध आहेत? एखाद्या व्यक्तीला जर असं फ्लूचे सिम्पटम्स येत असतील, लक्षणं असतील, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्याकडे सर्व रुग्णालयांमध्ये ही चेतावणी दिली गेली आहे की स्वाईन फ्लूचे पेशंट्स येत आहेत, त्याच्यामुळे आम्ही पेशंट्सना स्क्रीन करतो. ज्या पेशंट्सना इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम्स म्हणजे इन्फ्लुएन्झा फ्लूच्या सारखे दिसणारी लक्षणं आहेत त्यांना आपण कॅटेगरी वाईज आपण त्यांचा थ्रोट स्वॅब, जर त्या कॅटेगरीमध्ये बसत असतील तर त्याप्रमाणे आपण त्यांचा थ्रोट स्वॅब घेतो. थ्रोट स्वॅब म्हणजे काय की तोंड मोठं उघडून घशाच्या मागच्या भागाला जिकडे की लाल झालेलं असतं, जिकडे थोडंसं सूज आणि हे निर्माण झालेली असते फ्लूमुळे, तर त्या भागाचा आपण कॉटनवरती स्वॅब घेऊन ते लगेचच तिथल्या तिथे सील करून आपण एखादी शासनाने मान्य केलेल्या एखाद्या लॅबमध्ये, जिकडे की सगळी सिक्युरिटी घेतली गेली आहे की ते तिथल्या लोकांना होऊ नये म्हणून अशा लॅब्स रेकमेंडेड आहेत, तिकडेच आपण फक्त हे सॅम्पल पाठवतो. लॅब्सची माहिती देणं मी इकडे गरजेचं समजते. म्हणजे पुण्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV, मुंबईला हॅफकिन आणि कस्तुरबा हॉस्पिटलची लॅब आणि तसेच काही प्रायव्हेट लॅबोरेटरीज म्हणजे प्रयोगशाळांमध्ये सुद्धा आता हे तपासण्या उपलब्ध आहेत, जसं की SRL रेलिगेर लॅब आहे, मोठ्या काही हॉस्पिटल्स, होली स्पिरिट, ह्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये इकडे केली जाते ही तपासणी. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे रुटीन आपण इन्व्हेस्टिगेशन्स करतो म्हणजे CBC म्हणा, ब्लड काउंट म्हणा, त्याच्यामध्ये थोडंसं पेशी थोड्या कमी होऊ शकतात, त्याच्यानंतर लिव्हरचा एन्झाईम्स थोडेसे वाढू शकतात, तर ह्या सगळ्या रुटीन तपासण्या आहेत. पण मेनली आपण थ्रोट स्वॅब किंवा नेझल स्वॅब, एखाद्याला जास्त शिंका आणि म्हणजे नाकाचं हे सिम्पटम्स जास्त असतील तर आपण नेझल स्वॅब घेतो, नाहीतर घशाचे खवखव जास्त असेल तर आपण थ्रोट स्वॅब घेतो. पण मॅडम, हे जे औषधोपचार केले जातात त्याचे डोस साधारणपणे कसे असतात किंवा किती काळ हे रुग्णाला घ्यावे लागतात? अच्छा, डोस असे आहेत की मी पहिली पीडियाट्रिक पॉप्युलेशन म्हणजे जे आपले बालक आहेत त्यांचा डोस सांगेन. जे 15 किलोच्या खालची बालकं असतात त्यांना आपण 30 मिलीग्रॅमचं जे औषध आहे ओसेल्टामेव्हिर त्याचं नाव आहे, कॉमनली आपण त्याला टॅमीफ्लू असं म्हटलं जातं. तर हे जे टॅमीफ्लू आहे ते आपण 30 पावरचं दिवसातनं 2 वेळा असं 5 दिवस देतो. 15 ते 23 किलोची जी बालकं आहेत त्यांना आपण 45 mg दिवसातनं 2 वेळा असं 5 दिवस देतो. जे 40 किलोपेक्षा कमी जी बालकं आहेत त्यांना आपण 60 पॉवरची दिवसातनं 2 वेळा 5 दिवस देतो. आणि त्याच्यावरचे जे आहेत ते आपण प्रौढ व्यक्तींप्रमाणे 75 पॉवर दिवसातनं 2 वेळा असं 5 दिवस. पण हे सौम्य टू मॉडरेट म्हणजे सिव्हिरिटी जे इलनेस आहेत त्यांच्यासाठी आहे. जे खूप जास्त सिरियस कॅटेगरी आहे म्हणजे ज्यांना एक्सरेवर आपल्याला निमोनिया आहे, धाप लागते, ARDS, अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणजे व्हेंटिलेटरची गरज लागते, त्या सिरियस टाईपच्या पेशंट्सना आपण 150 म्हणजे डबल डोस देतो दिवसातनं 2 वेळा आणि त्याचं ड्युरेशन पण आपण वाढवतो, ते 10 दिवसांसाठी देतो. आणि 10 दिवस दिल्यानंतर सुद्धा जर निमोनिया एक्सरेवर दिसत असेल तर मात्र आपण अजून 7 दिवस कंटिन्यू करतो, नाहीतर दुसरं औषध जानामवीर म्हणून आहे तेही चालू करू शकतो. म्हणजे एकंदर त्या रुग्णाचं वय आणि त्या रोगाची तीव्रता यावर आपल्याला औषधोपचार अवलंबून असतात. बरोबर. मॅडम, कार्यक्रमामध्ये पुढचा फोन आलेला आहे आणि गौतम माने बोलतायत साताऱ्याहून. नमस्कार सर, बोला. हा नमस्कार, गौतम माने बोलतोय साताऱ्यावरून. बोला सर. माझा असा प्रश्न आहे मॅडम की स्वाईन फ्लू होऊच नये म्हणून काय औषध वगैरे काय उपलब्ध आहेत का? धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. विश्रांतीला जाण्यापूर्वी आपल्याला गौतमजींनी विचारलेलं होतं की स्वाईन फ्लू आपल्याला पूर्णपणे टाळायचा असेल तर काही उपाययोजना किंवा औषधोपचार आहेत का, काय सांगाल? पूर्णपणे असं तर कुठचाही रोग टाळता येत नाही, तसंच स्वाईन फ्लूचंही आहे की पूर्णपणे 100% मला हा होणारच नाही असं तर आपण नाही म्हणू शकत आणि त्याच्यासाठी एवढं आपल्याकडे काही उपचार नाहीये. पण आपण लसीकरण घेऊ शकतो, त्याच्याने बऱ्याचशा केसेस ह्याच्याने आपण टाळू शकतो. 70 ते 80% जवळपास आपण टाळू शकतो हा. पण तरीही काही चान्स आहे की आपल्याला हा होऊ शकतो. तर त्याच्यासाठी म्हणून आपण हे पर्सनल हायजीन, स्वच्छता आणि ह्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जास्तीत जास्त वापर करावा.
आपण जेव्हा शिंकतो खोकतो, घरी कोणीही एखादा रुग्ण असेल तर सारखं सारखं जे पृष्ठ जागा आहे, टेबल आहे म्हणा, किंवा सारखं वापरल्या जाणारे दरवाजा आहे, आपला मोबाईल आहे किंवा फोन आहे, तर ते सगळं चांगलं पुसत राहणं, डिसइन्फेक्ट करणं, हात सारखे सारखे धुणं. आपल्या घरी एखादा रुग्ण असेल तर त्याला जेवण द्यायच्या आधी किंवा त्याचे काही कपडे वगैरे असेल तर त्याच्यानंतर हात व्यवस्थित धुणं. जे आपल्याकडे हे अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स अवेलेबल आहेत ते सुद्धा आपण वापरू शकतो. तसंच लहान मुलांना शाळेत न पाठवणं, आणि जर असं आढळून आलं की एखादा आहे ज्याला की सर्दी खोकला आहे तर ते लवकरात लवकर आपण रिपोर्ट करावं आणि त्या पेशंट्सना आपण घरच्या घरी आयसोलेट करावं. ह्याच्याने आपण ह्याला प्रतिबंधित करू शकतो, ह्याचा नियंत्रणात आपण ह्याला आणू शकतो. पण 100% तर टाळता येत नाही. आणि व्हॅक्सिन आपण घेऊ शकतो, ते एक आहे मार्ग. म्हणजे इन शॉर्ट मॅडम आपण असं म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. इलाजापेक्षा प्रतिबंध बरा. म्हणजे आपण सगळ्यांनीच खरं या ठिकाणी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मॅडम तुम्ही मगाशी आम्हाला सांगत होतात औषधांबद्दल, तर या औषधांचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? टॅमीफ्लू म्हणजे जे ओसेल्टामिव्हिर ही कॅप्सूल आहे त्याचे साईड इफेक्ट्स फारच कमी आहेत. हे सरळ सोपी घेण्यासाठी टॅबलेट आहे. त्याच्याने इवन गरोदर स्त्री किंवा तिच्या होणाऱ्या बाळावरतीही जास्त काही असा परिणाम होत नाही. फार तर फार काय होतं तर थोडंसं मळमळ वाटणं, उलटीसारखं होणं किंवा पोटात दुखणं किंवा थोडंसं डोकं दुखणं, खूप कमी पर्सेंटेजमध्ये काही रॅश येणं वगैरे, हे खूपच सौम्य प्रकारचे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. असं मेजर काही असं खूप म्हणजे धोकादायक किंवा जीवघातक नाही, नक्कीच नाही. हे खूपच सुरक्षित आणि सेफ औषध आहे घेण्यासाठी अक्रॉस ऑल एज ग्रुप्स. म्हणजे प्रत्येक लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण हे औषध न घाबरता घेऊ शकतात. म्हणजे साईड इफेक्ट्स कोणतेही नाही. खूप कमी आहेत. म्हणजे बरोबर. मॅडम स्वाईन फ्लू डिटेक्ट समजा झाला, डॉक्टरांनी सांगितलं की स्वाईन फ्लू आहे, तर त्या रुग्णाला हॉस्पिटलाइज करणं गरजेचंच आहे का? किंवा घरगुती आपण म्हणजे घरामध्ये ठेवून त्या रुग्णाची काही काळजी घेऊ शकतो का? नक्कीच. आपण कॅटेगरी आता आधी जे बघितले आहेत मगाशी आपण सांगितलं होतं, तर त्याच्यामध्ये मी हे सांगू इच्छिते की कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बी म्हणजे एकदम सौम्य प्रकारचा आजार, आणि दुसरे कॅटेगरी बी ज्यांना की थोडं ताप आणि हे जास्त आहे पण आपण त्यांना टॅमीफ्लू चालू केलेली आहे, तर ह्या पेशंटना जोपर्यंत दम लागत नाहीये, धाप लागत नाहीये किंवा खोकला खूप जास्त नाहीये किंवा ते व्यवस्थित खाऊ पिऊ शकतायत, खूप उलटी जुलाब होत नाहीये, तोपर्यंत आपण त्यांना घरी ठेवू शकतो. त्यांची घरी आपण काळजी घेऊ शकतो. आपला आहार व्यवस्थित ठेवावा. आहारामध्ये व्हिटॅमिन सी चे जे पदार्थ आहेत ते आपण जास्त घ्यावे. म्हणजे की संत्र, आवळा आहे, मोसंबी आहे, हे सर्व आपण जास्त घ्यावं. सारखं आपण व्यवस्थित हात धुणं हे सगळं आपण प्रॅक्टिस करावं. शिंकताना खोकताना आपल्या हातांचा वापर असा न करता रुमालाचा वापर करावा किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा आणि तो तिथल्या तिथे कचरेपेटीत टाकावा, डिस्पोज करावा. हे आपण करू शकतो. अल्कोहोल बेस्ड स्क्रब्स, सॅनिटायझर्स वापरू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे मला सांगावीशी वाटते की लहान मुलांबद्दल जर त्यांना हा झाला असेल तर त्यांना शाळेत वगैरे नाही पाठवावं. ऍटलिस्ट 7 दिवसांपर्यंत, म्हणजे जेव्हा त्यांची लक्षणं जाणवतात त्याच्यानंतर 7 दिवसांपर्यंत आपण त्यांना शाळेत न पाठवलेलं बरं, म्हणजे दुसऱ्यांना हा संसर्ग होण्याचे चान्सेस आपण कमी करतो. तर घरच्या घरी आपण ही सगळी काळजी घेऊ शकतो. पाणी भरपूर प्यावं. जर उलटी वगैरे होत असेल तर ग्लुकोज पावडर पाण्यामध्ये घालून वगैरे हे सगळं आपण घेऊ शकतो. आहार चांगला ठेवावा आणि आपण सगळं पर्सनल हायजीन नीट प्रॅक्टिस करावं, हे असं मी सांगू इच्छिते. नक्कीच मॅडम. पण मॅडम ज्यावेळेला अशा प्रकारे स्वाईन फ्लूची साथ बळावते आणि त्यावेळेला मी असं ऐकलंय की हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्ष किंवा ज्याला आपण आयसोलेशन वॉर्ड म्हणतो तर असा तयार केला जातो. तर या आयसोलेशन वॉर्ड संदर्भात आम्हाला थोडीशी माहिती द्या ना. नक्कीच. मी जसं म्हटलं तसं मेजॉरिटी पेशंट्सना ज्यांना आपण ऍडमिट करत नाही आपण त्यांना होम आयसोलेशन देतो, म्हणजे घरी विलगीकरण करतो. आणि आपण त्यांना सल्ला देतो की पब्लिक प्लेसेसमध्ये म्हणजे जिथे खूप गर्दी आहे तिथे जाऊ नये. पण जे सिव्हिअर किंवा तीव्र आजाराने जे पीडित व्यक्ती आहेत त्यांना आपण ज्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो त्यांना आपण आयसोलेशन वॉर्ड्स बनवले आहेत. शासनाच्या चेतावणीनुसार आपण प्रत्येक मोठ्या हॉस्पिटल्स रुग्णालयांमध्ये हे वॉर्ड्स केले आहेत. या वॉर्ड करण्यासाठी काही सुविधा तिथे उपलब्ध असाव्या लागतात, जसं की ऑक्सिजन सिलेंडर आहे, सिस्टर नर्स असली पाहिजे
तिकडे टॅमीफ्लू आणि हे सगळे औषधोपचार व्यवस्थित उपलब्ध पाहिजे. व्हेंटिलेटरची सुद्धा तिकडे गरज आहे, कारण काही काही निमोनियाचे जे पेशंट असतात ज्यांना दम लागायला सुरुवात होते, तर आपल्याला हे सगळे तिकडे यंत्रणा उपलब्ध असली पाहिजे. 2 खाटांमध्ये तिकडे 6 फुटाचा अंतर ठेवायला हवा, कारण मी जसं सांगितलं तसं 6 फीट पर्यंत हे जे विषाणू आहेत ते पसरू शकतात. त्याच्यामुळे 2 फुटांमध्ये आपण हा तसा अंतर ठेवतो. कमीत कमी 5 खाटांचा आपण हे आयसोलेशन वॉर्ड मोस्टली मेजर हॉस्पिटल्समध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. म्हणजे एकंदर आयसोलेशन ही पद्धत हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये केली जाते. पुढचा फोन येतोय, अनिल बारी बोलतायत कल्याणहून. नमस्कार सर, बोला. मॅडम, माझा हर वर्षी मला खोकला येत असतो. मी अनिल बारी बोलतोय. हो, मला हर वर्षी ड्रायव्हिंग करत असतो मी, तर बरसात मध्ये मला खोकला येत असतो. खोकला आल्यानंतर तो 3-4 दिवस असतो आणि खोकलताना माझं मागं डोकंही दुखतं. आपल्याला काय विचारायचंय सर? तर मला म्हणजे सर्दी पूर्णपणे होत नाही, असा गळा जाम होतो. मला खोकला सतत येत असतो असा हर वर्षी. धन्यवाद सर अनिलजी. मॅडम, सरांनी प्रश्न विचारला तर काय सांगाल? तुम्हाला त्यांना खोकला किंवा ह्या सगळ्या गोष्टी सारख्या जाणवत आहेत आणि या सीझन मध्ये पर्टिक्युलरली? पण सारखा सर्दी खोकला होतो म्हणजे तो स्वाईन फ्लूच असं काही नाही. त्याच्यामुळे त्यांनी असं गृहीत धरू नये की त्यांना सारखा स्वाईन फ्लू होतोय किंवा असं. तर तसं काही नाहीये. फक्त सर्दी खोकला हा साधा कुठच्याही एका विषाणूमुळे होऊ शकतो. भरपूर व्हायरसेस आहेत जे की सर्दी खोकला कॉज करू शकतात. तर मी त्यांना असा सल्ला देईन की व्हिटॅमिन सीचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये वगैरे वाढवावं, भरपूर पाणी प्यावं. सर्दी खोकला आपल्याला असताना आपण हातामध्ये ह्याच्यात न शिंकता आपण हाताचा ह्या भागाचा वापर करावा, जेणेकरून आपण दुसऱ्या गोष्टी हाताळल्या किंवा दुसऱ्याला हँडशेक दिला तर ते आपण संसर्ग होऊ नये. आणि सारखं ज्यांना सर्दी खोकला होत असेल त्यांनी एखाद्या कान नाक घशाच्या स्पेशलिस्टकडे जाऊन, कारण काय ॲलर्जिक सुद्धा असू शकतं, तर तसा मी सल्ला त्यांना देईन. मॅडम, आपण मगाशी आयसोलेशन संदर्भात बोलत होतो आणि तुम्ही एक शब्द वापरलात, होम आयसोलेशन. तर हे आपल्याला कशा प्रकारे करता येईल? होम आयसोलेशन म्हणजे आपण ज्या रुग्णाला फ्लू सारखे लक्षणं आहेत त्यांना आपण घरच्या घरी उपचार, औषधोपचार तर चालू ठेवणारच आहे. त्यांना व्यवस्थित त्यांच्या आहाराची काळजी घ्यायची आहे, पण त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत नाहीये. पण त्यांच्याकडनं दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी काही त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. म्हणजे की ज्या रूममध्ये हा रुग्ण राहतो तिथे कमीत कमी व्हिजिटर्सना अलाव करणं, कमीत कमी वेळा लोकांची येणं जाणं असणं त्या रूममध्ये. जो रुग्ण आहे त्याने 3 लेअरचा सर्जिकल मास्क, 3 पदरी सर्जिकल मास्क किंवा N95 रेस्पिरेटर म्हणजे मास्क हे बांधावं. बाकीच्या लोकांपेक्षा रुग्णाने हे बांधणं जास्त महत्वाचं आहे, कारण हे संसर्ग दुसऱ्यांना होण्यापेक्षा पासून टाळू शकतं. बरोबर. तर ते मास्कचा वापर करावा. खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर रुमाल जे काय आहे ते डिसइन्फेक्ट करावं, लगेच आपण डिस्कार्ड करावं. किंवा जर आपण हातावरती शिंकतोय, खोकतोय तर ते आपण हात सारखे जाऊन स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवावे. तसंच आपल्या आहाराची आणि टॅमीफ्लू हे सर्व जे औषधोपचार आहेत ते व्यवस्थित चालू ठेवावे. आणि सिम्पटम्स याच्या 1 दिवस आधी, लक्षणं याच्या 1 दिवस आधी आणि 7 दिवस नंतर ही काळजी आपण थ्रूआउट घेतली पाहिजे. आणि गर्दीच्या ठिकाणी, मॉल्स आहेत किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण न जावं आणि घरच्या घरी राहून आराम करावा आणि आपल्या ह्या सगळ्या औषधोपचाराची काळजी घ्यावी. ह्याला आपण होम आयसोलेशन असं म्हणतो. मॅडम, एक कुतूहल म्हणून विचारते की हा बर्ड फ्लू मध्यंतरी जी साथ आली होती, तर बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू एकच आहे किंवा त्यामध्ये काही फरक आहे? नाही, बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू टोटली डिफरंट आहे. बर्ड फ्लू हा H5N1 ह्या व्हायरसनी होतो, वेरस स्वाईन फ्लू जो आहे तो H1N1 ह्या विषाणूने होतो. दोघंही इन्फ्लुएन्झा ह्या फ्लूच्याच एका टाईपच्या अंडर येतात. इन्फ्लुएन्झा टाईप A म्हणतात त्याला. पण हा बर्ड फ्लू जो आहे तो माणसांपेक्षा जास्त बर्ड पॉप्युलेशन म्हणजे जे पोल्ट्री फार्मिंग वगैरे जे करतात त्यांच्यामध्ये जास्त आढळतो. त्याच्यामध्ये थोडंसं जास्त सिरियस प्रकारचा होण्याचे चान्सेस जास्त होते ऍज कम्पेअर्ड टू स्वाईन फ्लू. आणि आता सध्या आपल्याकडे हा बर्ड फ्लू दिसत नाही. त्याच्यामुळे असं काही नाही की बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू एकाच प्रकारचे आहेत किंवा असं, पण त्यांचे लक्षणं मात्र एकसारखीच आहेत. कुठच्याही फ्लूच्या नुसार
सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणं, हे सगळं तशाच अंग प्रकारचे दुखणं आहेत. वगैरे सेम आहे. मॅडम पुढचा फोन आलेला आहे, शिवानंदजी बोलतायत निपाणीहून. नमस्कार सर, बोला बोला. मॅडम शिवानंद वशेळ बोलतो मॅडम मी. बोला. आता सध्या सगळीकडे स्वाईन फ्लूची लागण सुरू आहे. मग ते स्वाईन फ्लूची लागण कुणालाही किंवा शाळेमध्ये लहान पोरांना वगैरे असं लागण होऊ नये म्हणून त्यासाठी आपण निलगिरीचे तेलाचा वापर किंवा कापूर हे आपल्या जवळ बाळगणे किंवा निलगिरी तेल अंग कपड्यावर शिंपडून घेणे असं हे करणे योग्य आहे काय, आणि त्याच्यामुळे असं स्वाईन फ्लू लागण होऊ शकत नाही काय, असं माझा प्रश्न आहे मॅडम. धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. मॅडम विश्रांतीला जाण्यापूर्वी आपल्याला शिवानंदजींनी विचारलेलं होतं की घरगुती लेवलवर जर आपल्याला स्वाईन फ्लू नियंत्रणात आणायचा असेल तर निलगिरी किंवा कापूर याचा काही वापर करू शकतो का, काय सांगाल तुम्ही? निलगिरी आणि कापूरचा वापर केल्याने स्वाईन फ्लू घरात कोणालाच होऊ शकत नाही असा काही प्रकार नाही. हां, एखाद्या रुग्णाला जर स्वाईन फ्लू झाला असेल, त्याच्यामुळे नाक बंद असेल, शिंका खूप येत असतील, नाक गळत असेल, तर त्या कारणासाठी आपण निलगिरी तेलाचा वापर करू शकतो. आणि कर्पूर जे आहे त्याच्यामध्ये डिसइन्फेक्टंट प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामुळे आपण ते मला वाटतं ते कारण असावं की त्याच्या ह्या प्रश्नाच्या मागे. पण बाकी ते वापर केला म्हणून स्वाईन फ्लू होणार नाही असं काही नाही. मी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ती सगळी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. हात धुणं आणि हे सगळं म्हणजे पर्सनल हायजीनचं काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. मॅडम मगाशी मी म्हटल्याप्रमाणे स्वाईन फ्लू हा डुकरांमध्ये त्यांच्या संसर्गात किंवा त्यांच्या वातावरणामध्ये जे लोक असतात त्यांना होण्याची जास्त शक्यता असते. तर मला असं विचारायचं आहे की या पार्श्वभूमीवर जी मंडळी डुकराचं मटण खातात तर ते खाणं घातक आहे का, किंवा जी लोक खातात त्यांनी आणखी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य रोग आहे जो की श्वसन मार्गानुसार पसरतो, श्वसन मार्गातर्फे पसरतो. त्याच्यामुळे हे डुकराचं मटण खाल्ल्याने वगैरे होतो असं काही प्रकारच नाही अजिबात. हां, जे डुकरांच्या निगडीत काम करतात त्यांच्या फार्ममध्ये वगैरे, त्यांना हा पूर्वी जेव्हा म्हणजे हा आपल्या परिसरात स्थिर होण्यापूर्वी त्यांच्याकडनं आपल्याकडे येत होता. पण आता ते जर मटण आपण नीट शिजवून खात असू वगैरे तर त्याला काही म्हणजे काही बंद करण्याची गरज तसं नाहीये आणि ते सेफ आहे. तसं ते मटण खाल्ल्यानेच आपल्याला स्वाईन फ्लू होतो असं नाही, ते श्वसन मार्गातर्फे पसरणारा आजार आहे. तशा प्रकारे तो होऊ शकतो. मॅडम मगाशी तुम्ही बोलत असताना उल्लेख केलात की डायबेटिक पेशंट्स जे आहेत किंवा हार्ट पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये ही तीव्रता जास्त आहे. तर त्यांच्या संदर्भात त्यांना ताप, खोकला किंवा अंगाची कणकण वाटली तर कशा प्रकारे आपण इमिजिएट काळजी कशी घ्यायची? जे हाय रिस्क ग्रुप म्हणजे अति जोखीम गट जे आहेत त्याच्यामध्ये हे डायबेटिक, हार्ट पेशंट्स, उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशरचे पेशंट्स किंवा किडनीचा आजार असणारे पेशंट्स, कॅन्सरचे आजार किंवा जे पेशंट्स स्टिरॉइड ट्रीटमेंट घेत असतात, हे सर्व पेशंट्स एकंदरीत आणि गरोदर बायका हे सर्व पेशंट्स आपण हाय रिस्क कॅटेगरी म्हणजे अति जोखीम गटामध्ये पकडतो. तर त्या पेशंट्सनी नक्कीच ह्या सीझनमध्ये किंवा कधीही म्हणजे सर्दी, खोकला, ताप असं जर स्वतःला आढळून येत असेल तर लवकरात लवकर दवाखान्यामध्ये जावं, अंगावर न काढावं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी जर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थ्रोट स्वॅब घेऊन वगैरे जर असं वाटलं की टॅमी फ्लूची गरज आहे तर ते चालू करतील. ऍडमिशन कदाचित ह्या पेशंटचं आपल्याला जास्त करावं लागतं कारण आपण त्यांना क्लोजली मॉनिटर करू शकतो, आपण निरीक्षण जास्त काळजीपूर्वक त्यांचं ठेवू शकतो आणि ट्रीटमेंट वेळच्या वेळी तातडीने आपण तसं त्यांना देऊ शकतो. तर ह्या पेशंट्समध्ये ऍडमिशन पण आपण जास्त प्रमाणात करतो. यांच्यामध्ये निमोनिया वगैरे होण्याचं आणि प्लस सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे अजून काही जीवाणूमुळे होणारे आजार हेही वाढतात कारण आपली रोग प्रतिकारक शक्ती या सगळ्या ग्रुपमध्ये कमी असते त्याच्यामुळे. तर ही काळजी मात्र हे जे गट आहेत त्यांनी नक्कीच घ्यावी. लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जावं किंवा डिस्पेन्सरीमध्ये जावं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि अंगावर हा ताप वगैरे न काढू. मॅडम हा जो स्वाईन फ्लू आहे तो एका ठराविक ऋतूमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये होतो असं आहे की कधी होऊ शकतो? नॉर्मली कसं असतं की हा जो स्वाईन फ्लूचा व्हायरस म्हणजे इन्फ्लुएन्झाचा इन जनरल व्हायरस आहे त्याला एक थंड किंवा हिवाळ्यातलं जे तापमान आपलं असतं ते जास्त चांगलं असतं त्याच्या पसरण्यासाठी. कारण तो खूप जास्त गरम वातावरण झाल्यानंतर तो बाहेर सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तर पण आपण आता सध्या जे बघतोय की आपल्याकडे वर्षभर स्पोरॅडिक म्हणजे अधूनमधून आढळणारे असे केसेस आपल्याला वर्षभर दिसत आहेत. पण जास्त करून आपल्या भागात म्हणजे वेस्टर्न आपला जो भारताचा भाग आहे किंवा सेंट्रल इथे आपण जास्त केसेस आपण आता पावसाळ्यात बघतो आहे ऍज कम्पेअर टू इव्हन हिवाळ्यापेक्षाही.
पण बाहेरच्या देशांमध्ये जर तुम्ही बघाल तर हिवाळ्यामध्ये हा जास्त, म्हणून याला सीझनल इन्फ्लुएन्झा असं म्हणतात. बरोबर. मॅडम, हा स्वाईन फ्लूचा जो विषाणू आहे तो एका पर्टिक्युलर वयावर अटॅक करतो का, की म्हणजे लहान मुलांवर किंवा वयोवृद्ध, म्हणजे असं काही आहे का त्या विषाणूंचं काही मानसिकता आहे का? नाही, असं काही म्हणजे असं नाहीये की फक्त लहान मुलांना किंवा कोणत्याही व्यक्तींना हा होऊ शकतो. फक्त त्याची तीव्रता मात्र लहान मुलांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्ये कमी जास्त होऊ शकते आणि गरोदर बायकांमध्ये वगैरे. त्याच्यामुळे आपण त्यांची जास्त काळजी घेतो, किंवा त्यांना असं जर सिम्पटम्स किंवा लक्षण जाणवत असेल तर त्यांनी लवकर यावं असं आपण सल्ला देतो. पण हा होऊ कोणालाही शकतो. बरोबर आहे. मॅडम, देशामध्ये आपल्या कोणत्या राज्यामध्ये स्वाईन फ्लूचं प्रमाण जास्त जाणवतंय आता, तुम्हाला काय आढळतंय? आपल्याकडे सध्या भारतात महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, तेलंगणा आहे, मध्य प्रदेश, ह्या सगळ्या राज्यांमध्ये आपल्याकडे इथे जास्त प्रमाणात, राजस्थान आहे, आणि मागे तेव्हा 2014-15 मध्ये सुद्धा स्वाईन फ्लूचं प्रमाण मध्येच वाढलेलं होतं. त्यावेळेला सुद्धा याच राज्यांमध्ये पावसाळ्याच्या दरम्यान ह्याचं प्रमाण जास्त आहे भारतामध्ये. मॅडम, मग घरामध्ये समजा एखाद्याला जर स्वाईन फ्लू झालेला असेल आणि आपण त्याची काळजी घेतोय, तर प्रिकॉशनरी वे म्हणून मी टॅमीफ्लूच्या गोळ्या घेणं संयुक्तिक आहे का? खूपच महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. जे आपण कॉन्टॅक्ट्स म्हणतो, म्हणजे आपल्या परिसरातले जवळचे व्यक्ती जे आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट्स म्हणतो, आणि त्या कॉन्टॅक्टसाठी आपण अशी स्ट्रॅटेजी फॉलो करतो, आणि जे की WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईन्सनुसार आहे, की त्यांना आपण 10 दिवस, म्हणजे रुग्ण आपल्याकडे आढळल्यापासून 10 दिवस पुढे आपण त्यांना मॉनिटर करतो, निरीक्षण करतो आपण त्यांचं, आणि त्यांच्यापैकी कोणालाही जर फ्लू सारखे सिम्पटम्स जाणवायला लक्षणं जाणवायला लागली तर आपण त्यांना डायरेक्ट ट्रीटमेंट चालू करतो. पण एरवी आपण त्यांना किमोप्रॉफिलॅक्सिस जे म्हणतात, म्हणजे काही रोग व्हायच्या आधीच जे आपण औषधोपचार देतो ते आपण ह्यांच्यामध्ये रिकमेंड करत नाही, कारण त्याचा रिसर्चनुसार हे सिद्ध झालेलं आहे की त्याच्याने जास्त खूप फायदा होत नाही. जर आजार आढळतो आहे, होणार आहे असं वाटतंय, तर मग आपण नक्कीच त्यांना ट्रीटमेंट चालू करतो. नक्कीच. मॅडम, तुम्ही मग अशी उल्लेख केला होता मास्कचा. तर ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लू झालेला आहे ती व्यक्ती मास्क वापरणारच आहे, पण जेव्हा एखादी अशी साथ येते आणि आपण रस्त्यावरनं वावरत असतो, आपल्याला माहिती नसतं आपल्या बाजूला कशा प्रकारचे लोक आहेत, तर त्यावेळेला मी मास्क वापरणं योग्य आहे का? म्हणजे काय तुम्ही गाईड कराल? नाही, सर्वसामान्य लोकांनी असं चालता फिरता रस्त्यांमध्ये किंवा मॉलमध्ये म्हणा, किंवा आपण एखादा पिक्चर बघायला गेलोय तर तिकडे मास्क वगैरे बांधून बसायची अशी काही आवश्यकता नाहीये, आणि ते रेकमेंडेडही नाहीये. असं ह्याची गरज आहे की ज्याला झाला आहे स्वाईन फ्लू त्याने मात्र मास्क बांधावं. त्याच्या घरच्यांनी, क्लोज जे कॉन्टॅक्ट्स आहेत, जे निकटचे लोक आहेत, त्यांनी मात्र मास्क बांधावं. ते जास्त महत्वाचं आहे, कारण की त्याच्याने आपण संसर्ग होण्यापासून आपण थांबवू शकतो. पण जनरल पब्लिकला मास्क बांधण्याची वगैरे काही आवश्यकता नाहीये. मॅडम, एकदा साधा ताप येतो आणि मग तो उतरतो, पण त्याच्यानंतर मग कुठेतरी मनामध्ये असं कुठेतरी वाटतं की असेल का हा स्वाईन फ्लू, तर त्यावेळेला चेकिंग करून घेण्याची गरज आहे की पुढचा ताप येत नाहीये तर आपण थांबावं, काय सांगाल? हा, म्हणजे शक्यतो आपण एका दिवसापेक्षा जास्त जर ताप, आणि ते पण 38 डिग्रीपेक्षा जास्त जात असेल, किंवा खूपच जास्त घशाला खवखव वगैरे होत असेल, तर मात्र आपण डॉक्टरांकडे जावं. ते एका दिवसापेक्षा जास्त अंगावर न काढावं. एस्पेशली ह्या सीझनमध्ये जेव्हा की आपल्याला माहित आहे की स्वाईन फ्लू वगैरे सगळीकडे पसरलेला आहे, त्यावेळेला आपण ही एवढी काळजी घेणं गरजेचं आहे की आपण लवकरात लवकर दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा. मॅडम, ही जी स्वाईन फ्लूची ट्रीटमेंट केली जाते ती फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स किंवा BMC हॉस्पिटल्समध्ये होते की काही खाजगी हॉस्पिटल्सने पण यामध्ये सहभाग घेतलेला आहे? गव्हर्नमेंट आणि BMC म्हणजे हॉस्पिटल्समध्ये तर आहेच, मेडिकल कॉलेजेसला अटॅच हॉस्पिटल्समध्ये आहे, पण हे खाजगी रुग्णालयांना पण कम्प्लिटली ही परवानगी दिली गेली आहे की ज्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहेत, जे की आयसोलेशन वॉर्ड आहे, त्याच्यासाठीच्या ज्या सुविधा उपलब्ध असेल, जसं की ऑक्सिजन आहे, व्हेंटिलेटर आहे, N95 मास्क आहेत, ट्रेन्ड स्टाफ आहे, तर हे सगळं जर अवेलेबल असेल तर खासगी रुग्णालयाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण सहभाग ह्याच्यामध्ये घेऊ शकतो, आणि तो चालूच आहे, आणि गव्हर्नमेंटने सुद्धा त्याची परवानगी दिली आहे. वेगळी काही परवानगी घेण्याची काही गरज नाही. मॅडम, मी असं काहीतरी ऐकलं की स्वाईन फ्लू एकदा झाला की मग पुन्हा होतच नाही, असं काही आहे का?
नाही, असं नेसेसरी नाही आहे. कारण कसं आहे की मी आधी सांगितल्याप्रमाणे ह्या विषाणूचं हे वैशिष्ट्य आहे की तो आपल्या जे जीनोम आहे, अँटीजेन जे त्याचे असतात त्याच्यामध्ये तो बदल घडवून आणत असतो. त्याच्यामुळे पुढच्या वेळी होणारा जो स्वाईन फ्लू आहे तो एखादा त्याच प्रकारच्या दुसऱ्या व्हायरसच्या सबटाईपमुळे असू शकतो. त्याच्यामुळे त्याचं वॅक्सिन जर घेतलं नसेल तर आपल्याला हा पुन्हा होण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि गर्भावस्थेतील बायकांनी साधारण महिलांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची थोडक्यात सांगा. गर्भावस्थेच्या बायकांबद्दल खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण त्यांच्यामध्ये हा आजार जास्त तीव्रतेचा जाणवला गेला आहे. तर त्यांनी नक्कीच खूप लवकरात लवकर आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे जर आपल्याला ही लक्षणं जाणवत असतील. आणि गरोदर व्हायच्या आधी किंवा इव्हन गरोदर असताना सुद्धा या सीझन जेव्हा सुरुवात होते आता स्वाईन फ्लू वाढण्याचा, तर आपण लसीकरण घेणं जास्त गरजेचं आहे. लसीकरण आपण ह्या ज्या गरोदर बायका आहेत त्यांना आपण प्राधान्य देतो आणि त्यांना आपण नक्कीच घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. ते सेफ आहे. कुठच्याही ट्रायमेस्टर म्हणजे तिमाही जे हे असतं त्याच्यामध्ये पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये कधीही ते हे वॅक्सिन सेफली घेऊ शकतात. आणि बाळाला न होण्यासाठी हे वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या आहाराची काळजी, पाणी वगैरे भरपूर पिणं, हे सगळं आपण ते काळजी घेऊ शकतात. मॅडम, खरं तर आपली चर्चा खूप रंगते, परंतु आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा आहे. या ठिकाणी आपण आलात आणि अतिशय सुंदर अशी मोलाची आम्हाला माहिती दिलेली आहे. मंडळी, कसा वाटला आमचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्यायचा. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/sakhisayadri-.dd. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. आणि यूट्यूबवर देखील आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे www.youtube.com/sakhisayadri. आणि ट्विटरवर देखील आपली मतं आपण मांडू शकता @dd_सह्याद्री. मॅडम, या ठिकाणी आपण आलात आणि आम्हाला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्यासाठी सखी सह्याद्री कार्यक्रमातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.